नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी, उद्यापासून नवीन पीक कर्जही मिळणार. अल्पभूधारक नसलेल्या अन्य शेतकऱ्यांना निकषांसह कर्जमाफी देण्याचाही निर्णय. 20 जूनपर्यंत दुधाचे दर वाढवण्याचंही सरकारकडून आश्वासन. शेतकऱ्यांचं उद्याचं धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित. मात्र 7-12 कोरा न झाल्यास 26 जुलैपासून आंदोलन तीव्र करण्याचा सुकाणू समितीचा इशारा. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्य सुजलाम सुफलाम होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आजच्या बैठकीत 66 वस्तूंवरचा प्रस्तावित कर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सुविधा देणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 12 जण ठार. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतासमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य. आणि मुंबई शहर आणि उपनगर तसंच अमरावती, बीड, नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी. नमस्कार. आणि सविस्तर वृत्त. कर्जमाफी, हमीभाव, दुधाला योग्य दर अशा विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत अखेर सकारात्मक तोडगा निघाला. राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसंच इतर शेतकऱ्यांसाठी निकषांसहित कर्जमाफीला तत्वतः मान्यता दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी सरकारनं नेमलेल्या उच्चाधिकार मंत्री गटासमवेत शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज आजपासूनच माफ करण्यात आलं असून त्यांना लगेचच पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झालाय, असं पाटील म्हणाले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर लावण्यात आलेले बहुतांश गुन्हे मागे घेतले जातील. ज्या प्रकरणांमध्ये मुद्देमाल सापडला ती प्रकरणं सोडून इतर गुन्हे मागे घेतले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या 20 जूनपर्यंत दुधाचे दर वाढवून देण्याचं आश्वासनही महसूल मंत्र्यांनी दिलं. साखरेप्रमाणे दुधाच्या दराबाबतही 70-30 असं धोरण ठरवलं जाईल, असं ते म्हणाले. दूध संघाच्या ताळेबंदानंतर दुधाच्या दरातला 70% वाटा शेतकरी आणि 30% वाटा शासनाचा अशा प्रकारे निश्चित केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय स्वामीनाथन आयोगावरच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार असून एक समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाऊन चर्चा करणार असल्याचं पाटील म्हणाले. परिवहन मंत्री दिवाकर रावते तसंच कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं. या आंदोलनादरम्यान शिवसेना शेतकऱ्यांसोबत होती, असं रावते म्हणाले. राज्य सरकारनं शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य केल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. या निर्णयानंतर उद्याचं धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित करत असून येत्या 25 जुलैपर्यंत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आता नव्यानं कर्ज मिळू शकेल, असं ते म्हणाले. ज्यांचं जगणं शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढावं हीच आमची इच्छा आहे, असं शेट्टी म्हणाले. या निर्णयाचा गैरफायदा घेऊ नये म्हणूनच निकषांसह सरसकट कर्जमाफीला मान्यता दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण कधीही बिगर शेतकऱ्यांचं समर्थन करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आज सकाळपासून चर्चा झाली आणि चर्चेमध्ये जो आक्षेप आमचा होता तो म्हणजे सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि त्याबद्दल आम्ही सगळे समन्वय समितीच्या आमच्या आंदोलनाचे सदस्य आग्रही होतो. त्याबद्दल शासनानं एक पाऊल मागे घेऊन या संदर्भामध्ये पहिल्यांदा जाहीर केलं की 30 ऑक्टोबरच्या ऐवजी आजपासूनच अल्पभूधारकांचं कर्ज हे संपलेलं आहे
आणि त्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध होण्याची वाट मोकळी झाली। त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये पेरण्या आणि बाकीच्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे। अधिवेशनाच्या आधी आमचं 7-12 कोरा झाला पाहिजे आणि तो नाही झाला तर आमचं आंदोलन हे अधिवेशनाच्या दरम्यान म्हणजे 25 जुलैनंतर होणार म्हणजे होणार, त्यात आम्ही कसलीही कुचराई करणार नाही। उलट जलसंधारणाच्या छोट्या कामांमधून गेल्या 2.5 वर्षात सुमारे 12.5 लाख हेक्टर जमिनीत सिंचन क्षमता निर्माण केली आहे। हे काम मोठ्या प्रकल्पातून करण्यासाठी 30,000 कोटी रुपये खर्च आला असता, पण हे काम केवळ 5,500 कोटी रुपयात झालं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात दिली। आजच्या भागात पाणी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला। साधारण 18,000हून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन पिण्याचं पाणी, जलयुक्त शिवार, शेततळं, राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प अशा विविध मुद्द्यांवर ईमेल आणि एसएमएसद्वारे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले। जलयुक्त शिवार योजनेचा पिण्याच्या पाण्यासाठीही लाभ झाला असून साधारण 11,000 गावं टँकरमुक्त तसंच दुष्काळमुक्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। जलयुक्त शिवारमुळे गहू आणि कपाशीचं उत्पादन वाढलं असून पुढील 3 वर्षात ड्रीपवरील क्षेत्र दुप्पट करण्याच्या योजना आखण्यात आल्या असल्याचं ते म्हणाले। रेन वॉटर हार्वेस्टिंग आता जवळजवळ अनिवार्य करण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले। विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणारा गोसी खुर्द प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण केला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले। जोपर्यंत हा थेंबन थेंब आपण जमिनीत मुरवणार नाही तोपर्यंत आपण जलस्वराज्य प्राप्त करू शकत नाही। आपलं सरकार आल्यानंतर आपण वेगवेगळ्या लोकांच्या मदतीनं एक मोठी पाण्याची चळवळ ही महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आणि या चळवळीतून आज जवळजवळ 12-12.5 लाख हेक्टर आपण संरक्षित सिंचन क्षमता तयार केली आणि त्यासोबत जवळजवळ आता 11,000 गावं ही आपण दुष्काळमुक्त करतोय, ते टँकरमुक्त करतोय आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला जलस्वराज्याकडे नेण्याचा आपला प्रयत्न आहे। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आजच्या बैठकीत 66 वस्तूंवरचा प्रस्तावित कर मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत परिषदेची 16वी बैठक झाली। त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत जेटली यांनी याबाबत माहिती दिली। परिषदेनं याआधी जाहीर केलेल्या काही दरांबाबत उद्योग जगतानं नाराजी व्यक्त केल्यानंतर 133 पैकी 66 वस्तूंच्या कराचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचं ते म्हणाले। इन्सुलिनवर 12 ऐवजी 5% कर आता लागणार आहे। उदबत्तीवरचा करही 12 वरून 5% करण्यात आलाय। ट्रॅक्टर आणि त्या संदर्भातली यंत्रसामुग्री यावर आधी 28% जीएसटी होता, तो आता 18% असेल। कॉम्प्युटर प्रिंटरवरही 28 ऐवजी 18% कर लागेल। टेलिकॉम सेक्टरवर असलेला 18% जीएसटी मात्र तसाच ठेवला गेलाय। याशिवाय लोणची, मोरांबा, मस्टर्ड सॉस या अन्नपदार्थांवर आधी ठरलेल्या 18% ऐवजी 12%, तर काजूवर 12 ऐवजी 5% कर लागेल। 100 रुपयांच्या आतल्या चित्रपट तिकिटांवर 28% ऐवजी 18% कर असेल, मात्र 100 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या तिकिटांवर 28%च जीएसटी आकारला जाईल, असं जेटली म्हणाले। बालकांच्या चित्रकलेच्या पुस्तकांवर याआधी आकारण्यात आलेल्या 12% कर रद्द करून 0 करण्यात आलाय, तर शाळेच्या दप्तरांवर 18% इतका कर राहील। याशिवाय ज्या लघु आणि मध्यम उद्योजकांची उलाढाल 75 लाख रुपयांहून अधिक आहे, ते रचनात्मक योजनेची निवड करून अनुक्रमे 1, 2 आणि 5% दरानं कर भरू शकतील, अशी सुविधा कर प्रणालीत केल्याचंही वित्तमंत्री म्हणाले। परिषदेची पुढली बैठक येत्या 18 जून रोजी होणार आहे। रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सुविधा देण्याबरोबरच शेतमालाच्या साठवणुकीसाठी देशभरात वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराड इथं केली। पुणे मिरज कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणाकरता मध्य रेल्वे आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन यांच्यातील स्वाक्षरी करार वैभववाडी कोल्हापूर तसंच हातकणंगले इचलकरंजी फलटण पंढरपूर जेऊर आष्टी या नवीन मार्गांचा पायाभरणी समारंभ सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। मुंबईसाठी 55,000 कोटी रुपये खर्चून नवीन रेल्वे ट्रॅक आणि कॉरिडॉर तयार करण्यात येण्याची घोषणा प्रभू यांनी केली। मुंबईतील लोकल प्रवास सुखकर करण्यावर लक्ष देणार असून अपघात कमी करण्याकडे तसंच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणार असल्याचं ते म्हणाले। कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे। रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचं तसंच हातकणंगले इचलकरंजी मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं।
आज सकाळी झालेल्या 2 भीषण अपघातांमध्ये एकूण 12 जण ठार झाले. अहमदनगर बीड रस्त्यावर धानोरा घाटात आज पहाटे 4 वाजता खासगी बसला झालेल्या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये केज, आंबेजोगाई आणि लातूर तालुक्यातले रहिवासी आहेत. धानोरा घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटून बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. गेवराई तालुक्यातल्या सोनवाडी फाटा इथं झालेल्या दुसऱ्या अपघातात बोरचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात 3 कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य 1 गंभीर जखमी झालाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे. या अपघातात 6 जण जखमी झालेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही आज दुपारी 12च्या सुमाराला स्कूटी आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात 2 ठार झाले. महामार्गावरील मोडणीम गावाजवळ हा अपघात झाला. बातमी क्रिकेटची. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 191 धावांवर रोखलंय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉक आणि हाशिम आमला या सलामीच्या जोडीनं 76 धावांची भागीदारी केली. डी कॉक 53 धावांवर बाद झाला तर आमला 35 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर 36 धावा करणारा ड्युप्लेसिस वगळता इतर फलंदाज खेळपट्टीवर फारसा तग धरू शकले नाहीत आणि ठराविक अंतरानं बाद होत गेले. दक्षिण आफ्रिकेचा डाव 191 धावांवर आटोपला. भुवनेश्वर कुमार आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर अश्विन, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी तंबूत धाडला. विजयासाठी 192 धावांचं आव्हान असताना भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा 12 धावांवर बाद झाला. गलती की थी या रोहित शर्मा ने, जिस प्रकार वो आउट हुए, जल्दबाजी कर बैठे. या स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंड आणि बांगलादेश याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. हवामान. मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी आज पावसानं दमदार हजेरी लावली. ठाणे आणि पालघरमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस झालाय. यवतमाळ आणि नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून रायगडमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असून समुद्र खवळलेला असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय. अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यांसह लातूरमधल्या रेणापूर तालुक्यातही आज पाऊस झाला. दरम्यान येत्या 36 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचाही इशारा देण्यात आलाय. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 27 अंश सेल्सिअस. नागपूर 35 आणि 25, पुणे 34 आणि 23, औरंगाबाद 31 आणि 21, नाशिक 33 आणि 23, कोल्हापूर 30 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 24, सोलापूर 30 आणि 22 आणि अमरावती कमाल 30, किमान 24 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी, उद्यापासून नवीन पीक कर्जही मिळणार. अल्पभूधारक नसलेल्या अन्य शेतकऱ्यांना निकषांसह कर्जमाफी देण्याचाही निर्णय. 20 जूनपर्यंत दुधाचे दर वाढवण्याचंही सरकारकडून आश्वासन. शेतकऱ्यांचं उद्याचं धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित. मात्र सातबारा कोरा न झाल्यास 26 जुलैपासून आंदोलन तीव्र करण्याचा सुकाणू समितीचा इशारा. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्य सुजलाम सुफलाम होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आजच्या बैठकीत 66 वस्तूंवरचा प्रस्तावित कर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सुविधा देणार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये 12 जण ठार. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतासमोर विजयासाठी 191 धावांचं लक्ष्य. आणि मुंबई शहर आणि उपनगर तसंच अमरावती, बीड, नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य शासनाचा उच्चाधिकार मंत्रिगट आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची सुकाणू समिती यांच्यात आज झालेली पहिलीच बैठक शेतकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय देणारी ठरली. याच अनुषंगाने या बैठकीतील निर्णयांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.